कधी कधी आयुष्यात आपल्याला अशी काही माणसं भेटतात जी आपल्याला काही शिकवत नाहीत, पण त्यांचं जगणंच एक शिकवण बनून जातं. आणि आजच्या गोष्टीतला हिरो आहे योगेश दा, आमच्या ऑफिस मधला ऑफिस बॉय. पदाने ते ऑफिस बॉय असतीलही, पण आमच्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. दररोज सकाळी सगळ्यांच्या आधी येणं, सगळ्यांसाठी चहा बनवणं आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणं हे त्यांचं रोजचंच काम. त्यांच्या हातचा चहा फक्त चहा नसतो, तर तो असतो त्यांच्या मेहनतीचा आणि प्रेमाचा स्वाद. गावाकडच्या तुटपुंजा आणि हंगामी शेतीला बाय बाय करून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शहरात धाव घेतली. जेमतेम शिक्षणामुळे ऑफिस बॉयची नोकरी स्वीकारली आणि आज तागायत अगदी प्रामाणिकपणे ती निभावली सुद्धा. शिक्षण जेमतेम असलं तरी इंजिनियरने ड्रॉइंग मध्ये केलेल्या बारीक बारीक चुका सुद्धा अलगदपणे त्यांना समजून येतात. ऑफिसची कामं करता करता नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करताना मी त्यांना पाहिले. ऊन असो पाऊस असो, सगळ्या ड्रॉइंग वेळेवर साईडवर पोहोचवणारा हा आमचा देवदूतच. ऑफिसला कधी पार्टी असली तर सगळं नियोजन योगेशदाच करत असतो. शिवाय कुणाचा वाढदिवस असला की पुढाकार घेऊन सगळी तयारी करण्याचं श्रेय योगेशदालाच. योगेशदाचं स्वप्न होतं क्रिकेट खेळायचं, पण जबाबदारीच्या ओझ्याखाली ते तसंच दबून गेलं. म्हणून मग कामाच्या सवडीतून वेळ मिळेल तसं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती धडपडत असतात. कदाचित जगाच्या नजरेत ते फक्त एक ऑफिस बॉय असतील, पण आमच्यासाठी ते हिरोच आहेत. कारण माणसांचं मोठेपण हे त्यांच्या पदात नसतं, तर ते असतं त्यांच्या कष्टात आणि मनात.